येतं ते बोलतात. ते मजुरांचा अभाव असल्यामुळे ते लाकूड कापण्याचं मशीनाने ते तूर कापली जाते आणि त्याच्यामुळे मजुरांची फार बचत होते. मजूरने जर कापले असले तर किती मजूर लागले असते आणि किती मजूर संख्या? म्हणजे जवळजवळ 1 बिघ्याला 10 ते 15 मजूर लागले असते. तिथं हे 3 माणसं काम करू शकतात. आणि मजुरी वाढली सध्या. हा, सध्या मजुरी तर एवढी भयंकर वाढली आहे की ते मनात येतं ते बोलतात. बरं. आणि ते काम अर्धाच पारक करतात. त्यामुळे फार शेतीमध्ये बिकटही हे वाटतं. मजूर टंचाईमुळे शेतकरी यांचं खूप म्हणजे टाईमावर कामं होत नाही. आणि याच्यामुळे आता वेळही वाचत आहे. फार वेळ वाचतोय. मजुरी वाचते. अच्छा. तर आपले पूर्ण किती आहे तूर? आता ही जवळजवळ 8 एकर तूर आहे. 8 एकर. तर मजुराच्या साह्याने जर कापणी केली असते तर किती दिवस लागले असते? जवळजवळ त्याला 7-8 दिवस लागून गेले असते. कारण की मजूर अवेलेबलच नाही. 4 मजूर आहेत. त्याच्याकडनं ते शक्यच नव्हतं. आणि आता काय मशीनच्या साह्याने किती दिवस लागेल? आता हे 2 दिवसात 3 दिवसात आम्ही याला पूर्ण. आणि मजूर संख्या म्हणजे 3 लोक करू शकतो? म्हणजे 3 मजूर आम्ही करू शकतो. ते 3 दिवसात काम. 3 दिवसात. आणि नाही तर 100 मजूर लागले असते तरी बी झालं नसतं. म्हणजे मजुराअभावी शेतकरी हातभार झालेला आहे आता. हो. आणि काही जुगाड शोधत राहतो शेतकरी जुगाडच आहे. म्हणजे आपण ही जे मशीन आहे फक्त आपण काही झाडं वगैरे कापण्यासाठी वापर करत असायचो. हा, हे झाडं कापण्याचं मशीन आहे पण ते तुरीला योग्य आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी जर वापर यूज केला तर त्याच्याने मजुरांची बचत होईल आणि आपलं काम लवकर होईल. म्हणजे शेतकरी आपल्या काम भागवण्यासाठी काही जुगाड करू शकतो. म्हणजे